हिरा चमकदार दिसतो कारण आता याचं कारण काय सांगितलं. ऑप्शन आहे परावर्तन, अपवर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन आणि प्रकिरणन. ठीक आहे. पूर्ण आंतरिक परावर्तन कसं काय माहिती आहे का? हे बघा, जेव्हा प्रकाश आहे ना, जेव्हा प्रकाश हिऱ्यामध्ये आतमध्ये शिरतो, बरोबर आहे. जेव्हा प्रकाश हिऱ्यामध्ये आतमध्ये शिरतो तेव्हा काय माहिती आहे का, त्याचा क्रिटिकल अँगल जो आहे तो खूप कमी असल्यामुळे ना प्रकाश बाहेर पडण्याऐवजी ना आतल्यात अनेक वेळा परावर्तित होतो. प्रकाश आतमध्ये शिरल्यामुळे ना त्याचा क्रिटिकल अँगल खूप कमी असल्यामुळे प्रकाश बाहेर नाही पडत, आतल्या आतमध्ये ना आतल्या आतमध्ये अनेक वेळा परावर्तित होतो. यालाच पूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणतात. ठीक आहे. ज्यामुळे हिरा आहे ना चमकदार दिसतो. ठीक आहे. त्यामुळे हिरा चमकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. त्याला पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. नंबरचा क्वेश्चन आहे, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात. ठीक आहे. आता अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात. ऑप्शन दिले स्वर, व्यंजन, स्वरादी आणि संयुक्त स्वर. तर त्याला स्वरादी म्हणतात. आता स्वरादीचं असं काय म्हणतात माहिती का, अ अ अ अनुस्वार व हा विसर्ग यांचा उच्चार करण्यापूर्वी ना स्वर येतो. अ अनुस्वार आणि हा विसर्ग यांचा उच्चार करण्यापूर्वी ना स्वर येतो. स्वर हा आधी येते. ठीक आहे. स्वर हा आधी येते म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. ठीक आहे. अ आणि आहा यांचा उच्चार करण्यापूर्वी स्वर आधी येते म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. त्याच्यानंतरचा 65 नंबरचा क्वेश्चन आहे, संधी स्पष्ट करा. संधी स्पष्ट करा. षट प्लस मास. आता शमास नाही होणार, षण्मास होईल. षण्मास कसं होईल माहिती आहे का, लक्ष द्या. आता षण्मास हा काय माहिती आहे का, अनुनासिक संधीचा प्रकार आहे. कोणता आहे? अनुनासिक संधीचा प्रकार आहे. षण्मास हा अनुनासिक संधीचा प्रकार आहे. ठीक आहे. अनुनासिक संधीच्या नियमामध्ये ना, हे बघा, पहिल्या शब्दाच्या शेवटी व्यंजनाबद्दल ट असेल. आता हा पहिला शब्द आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी व्यंजनाबद्दल ट असेल त्याच वर्गातील अनुनासिक न आलं, त्याच वर्गातील अनुनासिक न येते, बरोबर आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा शब्द ट असेल तर त्याच वर्गातील अनुनासिक न येते म्हणून त्याला षटमास म्हणण्याऐवजी षण्मास म्हणतात. ठीक आहे. षण्मास का म्हणतात परत लक्षात ठेवा. आणि अनुनासिक संधीचं उदाहरण आहे आणि पहिल्या शब्दातील ट ऐवजी त्याच वर्गातील न अनुनासिक येते. ठीक आहे. म्हणून त्याला अनुनासिक संधी म्हणतात. ते आता षण्मास. भाववाचक नाव ओळखायचे. ठीक आहे. आता भाववाचक नाव याच्यात काय, भास्कर आहे का, भास्कर, आपण, सुंदर, सौंदर्य. याच्यात भाववाचक नाव काय, तर सौंदर्य. याच्यातून भाववाचक नाव येईल सौंदर्य. आता सौंदर्य कसं माहिती आहे का, सुंदर हे काय, सुंदर हे विशेषण आहे. सुंदर हे काय, विशेषण आहे. सुंदर हे विशेषण आहे, त्यामुळे सुंदर हे भावाचक नाव नाही होऊ शकत. ठीक आहे. आता सौंदर्य काय माहिती आहे, गुण आणि अवस्था दर्शवते. सौंदर्य काय दर्शवते, गुण व अवस्था. सौंदर्य गुण आणि अवस्था दर्शवते, त्यामुळे ते भावाचक नाम आहे. ठीक आहे. शब्दाचा प्रकार 67 नंबरचा क्वेश्चन. शब्द मित्रो, व्हिडिओ जर आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय माहिती आहे का, तुम्हाला कंटिन्यू नोटिफिकेशन येईल, बरोबर आहे. मग कंटिन्यू नोटिफिकेशन आल्यामुळे तुम्हाला नंतर टाकलेला व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल. कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्राउंड होईल आणि फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये एक्झाम होईल. ठीक आहे. आपण जे क्वेश्चन पेपर घेतो अनालिसिस झालेले पेपर, तर त्याचं मराठी हे संपलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण आहे ना लगेच आता दुसऱ्या क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ बनवणार आहे ही मराठी संपल्याच्या नंतर. म्हणजे असे प्रत्येक क्वेश्चन पेपरचे 3 व्हिडिओ असतील. एक जीएस, एक मॅथ रिझनिंग आणि मध्ये करंट पण असेल. मॅथ रिझनिंग आणि एक मराठी 3 व्हिडिओ झाले लगेच आपण दुसरा क्वेश्चन पेपर. असे प्रत्येक क्वेश्चन पेपर आपण जानेवारी फेब्रुवारी 2 महिन्यात कव्हर करणार आहे. आणि विशेष म्हणजे ना, आपल्या 15 टेस्ट सिरीज ना एक 15-16 तारखेपासून येणार आहे. तर ते टेस्ट सिरीजचे कोणते पण पैसे नाही राहणार. विशेषण 67 नंबरचा क्वेश्चन आहे. आता पर्वत हे सामान्य नाम आहे. कसं माहिती आहे का, पर्वत हे पहिली गोष्ट म्हणजे नामच आहे. आता पर्वताला जर समजा काही नाव असतं, हिमालय पर्वत. आता जर समजा हिमालय असं नाव असतं ना, हिमालय, तर ते कोणतं नाव झालं असतं माहिती आहे का, विशेष नाव झालं असतं. ठीक आहे. विशेष नाव झालं असतं. आणि आता जाऊन पाहिलं भावाचक नाव पाहिलं, सौंदर्य आत्ताच पाहिलं, ते भावाचक नाव झालं असतं. आणि विशेषण नाही होऊ शकत. ठीक आहे. विशेषण नाही होऊ शकत. मग त्यामुळे तर सामान्य नावाचे नामाविषयी जर विशेष माहिती सांगणारा शब्द आला असेल तर ते विशेषण झालं असतं. ठीक आहे. सुंदर हे विशेषण आहे. सुंदर आताच पाहिलं आपण, ते विशेषण आहे. ठीक आहे. तर विशेषण नाही होणं शकणार, हे फक्त पर्वत हे सामान्य नाम आहे. नेक्स्ट 68 नंबरचा क्वेश्चन. या गावात बरेच नारद आहेत, नामाचा प्रकार ओळखा. बरेच नारद आहे. आता इथं विशेष नाम, सामान्य नाम, त्याच्यानंतरचे ऑप्शन काय, भाववाचक नाम आणि धातुवाचक नाम. ठीक आहे. असे 4 ऑप्शन दिलेले 68 नंबरचा क्वेश्चन आहे. तर या गावात बरेच नारद आहेत. म्हणजे जायचं सामान्य नाम. आता सामान्य नाम कसं पाहू, हे बघा. जेव्हा काय होतं का, जेव्हा एखादे विशेष नाम, आता नारद हे विशेष नाम आहे. ठीक आहे. पण लक्षात ठेवा, आता विशेष नाम, जेव्हा एखादे विशेष नाम
एवढं लक्षात ठेवा. जेव्हा एखाद्याने विशेष नामे दुसऱ्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचने वापरले जातात दुसऱ्या व्यक्तीला आहे ना उपमा देण्यासाठी. जेव्हा एखादे विशेष नाम नारद समजा जेव्हा एखादे विशेष नाम दुसऱ्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी समजलं का किंवा अनेक वचने वापरले जाते म्हणजे चुगल्या करणाऱ्या लोकांसाठी पण ठीक आहे. चुगल्या करणाऱ्या लोकांसाठी पण वापरले जाते. जेव्हा एखादे विशेष नाम दुसऱ्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी विशेष नाम उपमा देण्यासाठी किंवा चुगल्या करण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्याला सामान्य नाम म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणतात? सामान्य नाम. ठीक आहे. त्यामुळे त्या नारद हा शब्द विशेष नाम जरी असला पण इथं तो सामान्य नाम म्हणून वापरण्यात आलेला आहे. ठीक आहे. सामान्य नाम म्हणून वापरलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 69. सदू बैलाला मारतो. आता सदू बैलाला मारतो. आता याच्यातली बैलाला मारतो कर्म ओळखायचं. आता मारणारा कोण? मारणारा सदू आहे. मग करता कोण आला? सदू करता आला. ठीक आहे. हा सदू करता आला. मग सदू करता आला तर मारण्याची क्रिया कोणावर होती? बैलावर. क्रिया ज्याच्यावर होती त्याला कर्म म्हणतात. आणि क्रियापद मारतोय काय झालं? क्रियापद झालं. म्हणजे सदू हा कर्ता झाला, सदू हा कर्ता झाला, मारतो एक क्रियापद झालं. मग बैल काय झालं? कर्म. बैलावर क्रिया होती ना, बैलावर क्रिया होते म्हणून याचा आन्सर आहे 2 नंबर. बैलाला मारतो हे त्याचा आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू 70 नंबरचा. अग्रेसर समास ओळखायचा. आता समास असेल लक्षात द्या. पहिल्या पदाची विभक्ती प्रत्यय ये लोप पावत नाही. त्याला काय म्हणायचं? त्याला अलोक तत्पुरुष समास म्हणायचं. काय म्हणताय? अलोक तत्पुरुष समास. अलोक तत्पुरुष समास म्हणायचं. ठीक आहे. अलोक तत्पुरुष समास म्हणायचं. त्याच्यानंतर इथे जायचं म्हणजे ज्या समासात पहिल्या पदाची विभक्ती प्रत्यय लोप पावत नाही त्याला अलोक तत्पुरुष समास म्हणायचं. ठीक आहे. हे बघा अग्रेसर लोक नाही पावलेला अग्रेसर. विशेष नाम नसणारे ओळखा. आता ज्यांचं विशेष नाम नाही आहे ते ओळखायचे. ठीक आहे. आता ऑप्शन आहे शांती, विश्वास, नवलाई, किसन. आता हे शांती विशेष नाव आहे. विश्वास विशेष नाव आहे कारण शांती हे व्यक्तीचं नाव आहे. विश्वास पण व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यानंतर किसन पण व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे. मग नवलाई व्यक्तीचं नाव आहे का? नाही, नवलाई व्यक्तीचं नाव नाही आहे. मग ती त्याचा आन्सर आहे. विशेष नाम नसणारे ओळखायचे. त्याच्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन आहे. धी या शब्दाचा अर्थ काय? धी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ काय माहिती का? बुद्धी हा त्याचा असं संस्कृतमध्ये अर्थ होते. कारण हे बघा धीमंत म्हणजे काय माहिती आहे का? धीमंत म्हणजे बुद्धिवान. ठीक आहे. तर त्यामुळे धी हा शब्द बुद्धी म्हणून येते. त्याच्यानंतरचा 73 नंबरचा क्वेश्चन आहे. देशी शब्द ओळखायचा. देशी शब्द. आता खोली, भाऊ, सासरा, घोडा. ठीक आहे. तर घोडा हा देशी शब्द आहे. आता देशी शब्द म्हणजे काय माहिती आहे का? इतर भाषेतून न येता जे मूळ शब्द जे मूळ रहिवासी आहेत ना, इतर भाषेतून न येतात जे मूळ रहिवासी आहेत ना, मूळ रहिवाशांच्या बोली भाषेतील शब्द जे आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात. ठीक आहे. मूळ रहिवाशीच्या बोली भाषेतील शब्द जे काय आहे ना, बोली भाषेतील शब्द त्यांना देशी शब्द म्हणतात. कोणते शब्द म्हणतात? देशी शब्द म्हणतात. ठीक आहे. मग देशी शब्दाच्या काय? घोडा हा देशी शब्द आहे. खोली नाही, भाऊ नाही, सासरा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 74 नंबरचा क्वेश्चन आहे. त्रिशंकू म्हणजे काय? आता त्रिशंकू म्हणजे काय? 74 नंबरचा क्वेश्चन हे बघा. त्रिशंकू म्हणजे काय माहिती आहे का? अधांतरी किंवा मध्येच समजा अधांतरी किंवा मध्येच अडकलेला. ठीक आहे. जर स्थिती असेल अधांतरी किंवा मध्येच अडकलेली जर स्थिती असेल तर त्याला त्रिशंकू म्हणतात. ठीक आहे. मग याचा आन्सर आहे अधांतरी किंवा मध्येच अडकलेली जर स्थिती असेल तर त्याला त्रिशंकू म्हणायचं. 75 नंबरचा क्वेश्चन आहे. मी पत्र लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. पत्र लिहित आहे असं जर असतं तर ते वर्तमान काळात असतं. लिहित असे भूतकाळातली गोष्ट इथं मी पत्र लिहित असे त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन आहे. हे आन्सर नाही, हे नाही. 1 नंबरचा आन्सर आहे रीती भूतकाळ. ठीक आहे. मी पत्र लिहित असे. दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आता दिग्दर्शक स्त्रीलिंगी. आता स्त्रीलिंगी हे बघा. आता हे बघा नियम असा आहे की अक प्रत्यय असलेला पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप करताना ना इक लागते. आता जर पुल्लिंगी शब्द अप्रत्यय असेल तर त्याचा स्त्रीलिंगी करताना ना इक लागते. काय? इक. आता कसं लक्षात ठेवा? लेखक आहे का? लेखक पुल्लिंगी शब्दाला अक लागलं. आता त्याचं काय? लेखिका आहे का? इक लागलं.
लागले स्त्रीलिंगी शब्दाला म्हणजे पुल्लिंगी शब्दाला जर अक प्रत्यय असेल तर स्त्रीलिंगी शब्दाला एक प्रत्यय लागते. मग इथं लागलेले दिग्दर्शक, अक लागलेलं इथं अक दिग्दर्शक, मग आता इक लागेल दिग्दर्शिका. दिग्दर्शिका कुठे? दिग्दर्शिका, कारण दिग्दर्शिक पण नाही होणार, दिग्दर्शिकी पण नाही होणार, दिग्दर्शिकी नाही होणार, दिग्दर्शिक पण नाही होणार, दिग्दर्शिका होईल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 77 नंबरचा क्वेश्चन, सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. प्रयोग ओळखा. सुहासने, वाचणारा कोणी? सुहास. कर्त्याला काय लागलेलं आहे? सुहास हा झाला कर्ता, पण कर्त्याला इथं प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. प्रत्यय किंवा तृतीयांत आहे, कर्ता तृतीयांत आहे. कर्ता जर तृतीयांत असेल तर ते कर्ता जर तृतीयांत असेल तर ते कर्तरी प्रयोग होणार नाही. लक्षात ठेवा. कर्ता प्रथमांत, कर्तरी प्रयोगासाठी ना ही कर्तरी प्रयोग होणार नाही आहे, कारण कर्तरी प्रयोगासाठी कर्ता प्रथमांत पाहिजे, तिथं कर्ता तृतीयांत दिलं आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोगाचा विशेष नाही. हे पण कटलं, हे पण कटलं, हे पण कटलं, कर्तरी प्रयोग. मग ते काय? कर्मणी प्रयोग. कारण इकडे परत हे एक ऑप्शन, हे एक आन्सर ओळखायचं लॉजिक आहे की कर्ता तृतीयांत आहे, प्रथमांत पाहिजे, प्रथमांत असेल तर कर्तरी प्रयोग होईल, त्यामुळे तिन्ही ऑप्शन कटले. आता दुसरं पद्धत कशी माहिती का, की सुवासने गोष्टीचे पुस्तक वाचले. आता वाचण्याची क्रिया कोणावर होती? पुस्तक. आता हे बघा, कर्मानुसार बदलते का बघू, तर कर्मानुसार जर बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले, बरोबर आहे. आता पुस्तकाच्या ठिकाणी आपण दुसरं काय बघू? कविता बघू. सुहासने कविता वाचली, म्हणजे हे क्रियापद आहे. मग क्रियापद हे काय? क्रियापद. ठीक आहे. मग जर क्रियापद कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. मग पुस्तक वाचले होते, कविता वाचली होते, कविता काय होते? वाचली, म्हणजे पुस्तक काय होते? पुस्तक वाचले, कविता वाचली, म्हणजे क्रियापद वाचल्याचं वाचले झालं, म्हणजे ह्या कर्मानुसार क्रियापद बदलले गेले. पुस्तक ह्या कर्मानुसार वाचले, क्रियापद बदलले गेलं. आपण क्रियापद कर्म बदलल्याच्या नंतर कर्म जर आपण कविता केलं, कविता तर वाचली असं होते, म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. झालं. दोन्ही पद्धतीने ओळखता येते. नेक्स्ट नंबर बघू, 78 नंबरचा. शेजार पाजार हा शब्द कोणत्या प्रकारे येतो? आता शेजार पाजार काय माहिती का, जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती होते ना, बरोबर आहे, किंवा त्यासारखाच दुसरा अर्थ येईल. अर्थ जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती किंवा तसाच अर्थहीन शब्द, लक्षात ठेवा, जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती होते किंवा तसाच अर्थहीन शब्द आहे ना, त्याला जोडून येतो, त्याला काय म्हणायचं माहिती आहे का? अभ्यस्त म्हणतात. आता काय म्हणते का, शेजार पाजार. आता शेजार पाजार तसा शब्द पुनरावृत्ती झालेली का नाही, शेजारी असं जर असतं, वेळ म्हणजे असं डबल शब्द असतात तर ते अभ्यस्त शब्द असतात. परंतु इथं काय? अर्थहीन शब्द आहे. शेजारी बरोबर आहे, पण पाजारी शब्दाचा काय अर्थ होते का? नाही. मग पाजारी अर्थहीन शब्द आहे. मग जर शब्दाची पुनरावृत्ती होत असेल किंवा अर्थहीन शब्द येत असेल तर त्याला अभ्यस्त शब्द म्हणायचं. काय म्हणायचं? अभ्यस्त. मग इथं काय होईल? अभ्यस्त शब्द आहे त्याचा आन्सर. आता पती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणचा? भ्रतार. सखा नाही. सखा म्हणजे काय माहिती का? मित्र. प्रियकर म्हणजे पण मित्र होते. प्रियकर म्हणजे आवडणारी व्यक्ती. प्रियकर म्हणजे आवडणारी व्यक्ती. सखा म्हणजे मित्र. भ्रतार म्हणजे काय? पती. त्याच्यानंतर अजून पण सांगतो, एक मिनिट लक्षात ठेवा. कांत. पती, कांत, धव, वल्लभ. ठीक आहे. पती या शब्द समानार्थी शब्द. आणि पत्नीला काय माहिती का? पत्नी या शब्दासाठी कांत. हे बघ, पतीला कांत तर पत्नीला कांता. काही बाईचे नाव काही माहीत असते, कांता नाव असते, कांता. ठीक आहे. कांता नाव असते. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट नंबर क्वेश्चन बघू. हलाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर हलाल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विध. हलाल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विध. मित्र, आपण मागच्या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये GSचे क्वेश्चन बघितले, जनरल स्टडीचे. ठीक आहे, सामान्य ज्ञान. त्याच्यानंतर आपण मॅथचे क्वेश्चन बघितले, त्याच्यानंतर आता मराठीचे क्वेश्चन बघितले. म्हणजे एक क्वेश्चन पेपर आपला कव्हर झाला आहे सोलापूरचा. त्याच्यानंतर उद्या आपण दुसरा क्वेश्चन पेपर बघू. ठीक आहे, दुसरा आलेला क्वेश्चन, दुसरं जे क्वेश्चन पेपर झालेले आहे ते बघू. म्हणजे आपण झालेल्या क्वेश्चन पेपरची फटाफट रिव्हिजन करून घ्यायला. म्हणजे काय माहिती आहे का, येणारी पोलीस भरतीची एक्झाम आहे, फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला ग्राउंड चालू होईल आणि फेब्रुवारीच्या एंडिंगला एक्झाम होईल. तर तोपर्यंत आपले बरेचसे प्रश्नपत्रिका रिव्हिजन कव्हर झालेलं असेल, तर काळजी करू नका. तर फेब्रुवारीच्या एंडिंगला आपली एक्झाम होईल. एक्झाम होण्याची शक्यता आहे. आणि मुंबईचा विषय राहिला तर मुंबईची एक्झाम मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये पण होऊ शकते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर आपली जी काही अकॅडमी आहे, GS अकॅडमी, हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि